नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक खराखुरा प्रसंग आहे. माझं नाव निखिल. ही घटना साधारणतः 3 वर्षापूर्वी घडलेली असेल. आता आमचं जे घर होतं ते गावापासून थोडंसं बाहेर होतं. त्या ठिकाणी 5-6 घरं होती. म्हणजे एक 5-6 घरांची वस्तीच म्हणा हवं तर. गावापासून थोडंसं लांब निसर्गाच्या सानिध्यामध्ये आमचं छोटंसं असं घर होतं. आणि त्या ठिकाणी जी 4-5 घरं होती त्यातलं एक घर आमच्या घराच्या एकदम पाठीमागं होतं. त्या घरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहिलं होतं. पण त्यांचं वागणं मात्र सगळ्यांपेक्षा थोडंसं विचित्र होतं. ते कधी जास्त कुणाला बोलत नसायचे. दिवसासुद्धा त्यांच्या घराचा दरवाजा लावलेलाच असायचा. आणि आमच्या वस्तीवरचे सुद्धा जास्त कुणी त्यांच्या घराकडे जात येत नसायचे. त्यामुळं त्यांच्या घराविषयी बऱ्याचशा चर्चा आमच्या वस्तीमध्ये रंगायच्या. त्यावेळी आम्हाला कुणी सांगायचं की ते दोघेजण चेटूक वगैरे करतात. माझ्या आईबाबांनी पण मला बजावून सांगितलं होतं की कधी चुकूनसुद्धा त्यांच्या घराकडे जायचं नाही. पण त्यांच्या घरामधून आम्हाला बऱ्याच वेळा धूर वगैरे दिसायचा. कदाचित आतमध्ये ते काहीतरी पेटवत वगैरे असावेत. आता ते घरामध्ये धूर करून काय करत होते हे त्यांनाच माहिती. पण आम्हाला बऱ्याच वेळा त्यांच्या घरातून काळ्या पांढऱ्या धुराचे लोट दिसायचे. कधीकधी त्यांच्या घरातून जोरजोराने भांडलेला आवाज यायचा. त्या नवरा बायकोची बऱ्याच वेळा भांडणं पण व्हायची. आता एक दिवशी काय झालं, त्या दिवशी आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे करून झोपायची तयारी करायला लागलो होतो. माझ्या घरामध्ये मी, माझे आईबाबा, माझा मोठा भाऊ पंकज आणि त्याची बायको वैशाली म्हणजे माझी वहिनी, असा आमचा परिवार होता. माझ्या भावाचं नुकतंच लग्न झालेलं होतं. आता मी आईबाबांसोबत हॉलमध्ये पडून TV बघत होतो. तेवढ्यात आम्हाला घराच्या बाहेरून जोरजोराने ओरडलेला किंकाळलेला आवाज यायला लागला. त्या किंकाळ्या खूपच आर्त होत्या, जसं काही कोणीतरी जीवाच्या आकांताने ओरडत असावं. बाबांनी दरवाजा उघडला आणि आम्ही सगळेजण बाबांपाठोपाठ घराच्या बाहेर पडलो. आणि समोरचं दृश्य बघून आमचे डोळेच विस्फारले. कारण मगाशी मी तुम्हाला ज्या घरातल्या एका जोडप्याबद्दल सांगितलं होतं त्या घरातल्या बाईनं स्वतःला पेटवून घेतलेलं होतं. तिचं पूर्ण शरीर आगीने लपेटलेलं होतं. आणि त्या आगीनं तिच्या शरीराला होणाऱ्या वेदनांमुळं ती खूपच जोराने किंचाळायला लागली होती. तिच्या त्या किंकाळ्या काळजाला भेदून जात होत्या. क्षणभर आम्हाला काय करावं तेच सुचत नव्हतं. कारण असं काहीतरी बघायला मिळेल याचा आम्ही स्वप्नात पण विचार केला नव्हता. एव्हाना वस्तीतल्या सगळ्या घरांमधली माणसं आता बाहेर आलेली होती. तसं आमच्या वस्तीतली 2-3 पुरुष माणसं पुढं सरसावली. कुणी बादल्यामध्ये पाणी भरून नेत होतं, तर कुणी हातामध्ये सापडेल तो कपडा घेऊन त्या स्त्रीला वाचवण्यासाठी पुढं जायचा प्रयत्न करत होतं. तोपर्यंत वस्तीतल्या 4-5 पुरुषांनी त्या बाईच्या अंगावर पाण्याच्या 4-5 बादल्या फेकल्या. तसा तिच्या अंगावरचा जाळ विझला, पण तिची अवस्था मात्र खूपच विचित्र झालेली होती. त्यावेळी आम्ही सर्वांनी तिला बघितलं होतं. तिच्या शरीराची बाहेरची त्वचा पूर्णपणे जळून गेलेली होती. डोक्यावरचे केस पूर्णपणे जाळालेले होते. अंगावरचे कपडे जळून गेल्यामुळं तिच्या सर्वांगाला चिकटलेले होते. सगळेजण खूप भेदरलेले होते. वस्तीवरच्या बायका भीतीनं लटलट कापायला लागल्या होत्या. पुरुष मंडळीचे पण चेहरे भीतीने एकदम काळे ठिक्कर पडलेले होते. त्या गडबडीत कोणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन केला. 10च मिनिटात ॲम्ब्युलन्स तिथं आली. पण तोपर्यंत त्या बाईचं ते कण्हणं चालूच होतं. ती मोठमोठ्याने किंकाळतच होती. डोळ्याची 2 बुब्बुळं सोडली तर तिच्या शरीरावरचा असा एकही भाग नव्हता जो त्या आगीच्या लोळामध्ये होरपळलेला नव्हता. जशी ॲम्ब्युलन्स आली तसं सगळ्या पुरुष मंडळींनी तिला ब्लँकेटसोबतच त्या गाडीमध्ये टाकलं. आता बाबा घराकडे आले तसं ते आम्हाला म्हणाले, चला पटकन घरामध्ये. आणि त्यांनी पटकन दार लावून घेतलं. सगळेजण खूपच भेदरलेले होते आणि सगळेजण घाबरून आता हॉलमध्येच बसलेले होते. आणि पुन्हा बाबा आमच्या सगळ्यांना झोपायला सांगायला लागले. पण आम्हाला कसली झोप लागते, कारण आत्ता जे भयानक दृश्य आम्ही बघितलेलं होतं ते अजून पण आमच्या डोळ्यासमोर जसं आहे तसं नाचत होतं. ती जळालेली स्त्री माझ्या डोळ्यासमोरून काहीच केल्या जात नव्हती. तिच्या किंकाळ्या अजून पण माझ्या कानामध्ये घुमत होत्या. आणि माझ्यापेक्षा विचित्र अवस्था झाली होती ती माझ्या वहिनीची. एकतर ती नवीन लग्न करून आलेली होती. तिला भीतीनं दातखिळी बसली होती. आम्ही तिला बराचसा समजावायचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. पण 3-4 दिवसानंतर वस्तीवर खबर आली की ती बाई हे जग सोडून गेली म्हणून.
आता जसं त्या बाईच्या मृत्यूची बातमी आमच्या वस्तीवर पसरली, तसं पुन्हा एकदा भीतीचा एक दुसरा धक्का वस्तीवर सगळ्यांनाच बसला होता. जवळजवळ 1 महिना आम्हाला रात्रीची झोप लागली नाही. पण हळूहळू जसे दिवस जातील तसं तसं त्या घटनेचं गांभीर्य थोडंसं कमी होत गेलं आणि आम्ही हळूहळू आमच्या नॉर्मल जीवनामध्ये आलो. आता लोकांच्या मनातली भीती बऱ्यापैकी कमी झालेली होती. पण त्या घरामध्ये आता कुणीच राहत नव्हतं. ती बाई मेल्यापासून तिचा नवरा कुठे गेला होता हे देवालाच माहिती. पण आता ते घर मात्र पूर्णपणे निर्जन होतं. आता ही घटना घडून गेल्यानंतर मला वाटतं त्या दिवशी पहिलीच पौर्णिमा असेल. त्या दिवशी आम्ही रात्री सगळेजण झोपलेलो होतो. रात्रीचे 12-12:30 वाजले असतील आणि अचानक आम्हाला आमच्या घराच्या मागच्या बाजूने कुणीतरी जोरजोराने किंकाळलेला आवाज आला. तो आवाज हुबेहूब तसाच होता जसा त्या मागच्या घरातल्या बाईचा आवाज होता, ज्यावेळी तिनं स्वतःला पेटवून घेतलेलं होतं. हुबेहूब सोडाच एकदम तोच आवाज. आता त्या किंकाळ्या ऐकून आम्ही सगळेजण जागेवरच उठून बसलो. आईनं पटकन हॉलमधला दिवा लावला. दादा आणि वहिनी पण हॉलमध्ये येऊन बसले. सगळेजण एकदम घाबरलेले होते. प्रत्येकाला वाटत होतं की हा आवाज फक्त मलाच येतोय की काय, म्हणून प्रत्येकजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत होता. त्यानंतर बाबा म्हणाले, तुमच्या सगळ्यांना येतोय का हा आवाज? तसं आमच्या सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. जवळजवळ 1 तासभर त्या किंकाळ्या आम्हाला ऐकू येतच होत्या. पण आत्ता मात्र आमचं बाहेर जाऊन बघायचं धाडस होत नव्हतं. थंडीचे दिवस असूनसुद्धा आम्ही सगळेजण घामाने ओले चिंब झालो. त्या दिवशी पण आम्हाला कसली झोप लागली नाही. पण आता हे नेहमीचंच झालेलं होतं. ज्या दिवशी अमावस्या किंवा पौर्णिमा असेल त्या दिवशी रात्री 12-12:30 नंतर हमखास 1 तासभर त्या बाईच्या आर्त किंकाळ्या आम्हाला ऐकू येतात. त्यानंतर 1 महिन्याभराचा किस्सा असेल. त्या दिवशी मी पण कॉलेजला गेलेलो होतो. दादा कामाला निघून गेलेला होता. बाबा पण कामावर होते. आई आणि वहिनी अशा दोघेच घरी होते. आणि आता आई आणि वहिनींनी घराची सफाई चालू केलेली होती. घराच्या आजूबाजूला बरंचसं गवत माजलेलं होतं. त्याच्यामुळे त्या दोघीजण घराच्या आजूबाजूचं गवत खुरपत होते. आणि आता गवत खुरपताना घराच्या तिन्ही बाजू झाल्यानंतर आई आणि वहिनी घराच्या मागच्या बाजूचं गवत काढण्यासाठी पाठीमागच्या बाजूला गेले. खरं तर आईला आणि वहिनीला तिथं गवत काढायला खूपच भीती वाटत होती. पण गवत खूप वाढल्यामुळं तिथं मच्छर झालेले होते. आता कसं तरी घाबरत घाबरत का होईना, पण तिथलं गवत किंवा तिथली घाण ही स्वच्छ करावीच लागणार होती. आणि त्या दोघींनी पटापट कसं तरी करत तिथलं गवत काढलं आणि 1 तासाभरातच त्या घराच्या मागची साफसफाई करून पुन्हा घरामध्ये आल्या. संध्याकाळी मी पण कॉलेजवरून परत आलो. एव्हाना बाबा आणि दादा पण घरी आलेले होते. आम्ही सगळ्यांनी संध्याकाळचा चहा वगैरे घेतला. पण अचानक वहिनींची तब्येत बिघडली. तिला अचानकच ताप आला होता. अंग दुखून आलेलं होतं. म्हणून दादा तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेला. पुन्हा सगळं एकदम नॉर्मल झालं. त्यानंतर रात्री आम्ही झोपलो आणि अचानक रात्री 12-12:30 वाजता मला दादाच्या खोलीतून जोरजोराने ओरडलेला आवाज यायला लागला. तोच आवाज त्या पाठीमागच्या घरातल्या बाईचा, तो आगीत होरपळताना होणारा आर्त किंकाळ्यांचा आवाज. पण तो आवाज माझ्या दादाच्या खोलीतून काय येतोय? आम्ही पटकन उठलो. बाबा जोरजोराने दादाच्या खोलीचा दरवाजा वाजवायला लागले आणि 2च मिनिटात दादानी पण कडी उघडली. दादाचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडलेला होता. जसं आम्ही घरात गेलो तसा दादा मटकन खाली फरशीवर बसला आणि तो वहिनींकडे बोट करून दाखवायला लागला. आणि आम्ही वहिनींकडे बघितलं तसं आमच्या पायाखालची जमीनच सरकली. वहिनींचा अवतार पूर्णपणे बदललेला होता. तिचे केस विस्कटलेले होते. ती बेडवर मांडी घालून एकदम विचित्र पद्धतीने बसलेली होती आणि ती मोठमोठ्याने किंकाळत होती. आणि किंकाळता किंकाळता ती आपल्या दोन्ही हातांनी आपली केस जोरजोराने ओढत होती. हे दृश्य बघून माझे तर पाय लटलटच कापायला लागले. आई पटकन पळत गेली आणि तिनं वहिनीला जोरात पकडलं आणि ती वहिनींना समजावायचा प्रयत्न करायला लागली. पण वहिनी मात्र काहीच ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. ती मोठमोठ्याने किंचाळतच होती. आणि अचानक किंचाळता किंचाळता वहिनी एकदमच शांत झाली आणि तिनं एकदम अचानक आईकडे बघितलं आणि ती आईला बोलायला लागली, लता, मला ओळखलं नाहीस का? तशी आई एकदम शॉकच झाली. आई लगेच 2 पावलं मागं सरली. पुन्हा वहिनी आईला म्हणाली, अगं मला ओळखलं नाहीस का?
तुझ्या घराच्या मागची शकुंतला आहे मी. तसं आमच्या सगळ्यांची भीतीनं बोबडीच वळली आणि पुन्हा वहिनी जोरजोराने किंचाळायला लागली. आम्हाला हे नेमकं काय आहे तेच समजत नव्हतं. तशी आई बाबांच्या जवळ गेली आणि बाबांना सांगायला लागली, अहो, आम्ही आज दुपारी गवत काढण्यासाठी घराच्या मागच्या बाजूला गेलो होतो. कदाचित आपल्या घराच्या मागच्या त्या शकुंतलेच्या भूतानं तरी वैशालीला पछाडलं नसेल ना. तसं बाबांनी डोक्यावर हातच मारून घेतला. ते आईला ओरडायला लागले, तुम्ही घराच्या मागच्या बाजूला कशाला गेला होता? आणि वैशाली नवीन नवरी हे तुला माहिती होतं ना, तिला तू तिथं का घेऊन गेलीस? तसं आई म्हणाली, आता मला काय माहिती असलं काहीतरी होऊन बसेल म्हणून. अजून पण वहिनींचं किंकाळ्याने चालूच होतं. 5च मिनिटात बाबा खोलीतून बाहेर पडले. बाबा कुठं गेले ते मला माहिती नव्हतं, पण एक अर्ध्याच तासात बाबा कुणाला तरी घेऊन परत आले. बाबांसोबत एक पुजारी होते. आमच्या गावाच्या बाजूला एक गाव आहे, तिथं एक प्रसिद्ध मंदिर आहे. आम्ही बऱ्याच वेळा ऐकलं होतं की तिथं भूतकेतं वगैरे काढली जातात. आणि त्याच मंदिरातले पुजारी आज आमच्या घरी आलेले होते. बाबा त्यांना घेऊन लागलीनं घरामध्ये आले. आता ते पुजारी काका आमच्या वहिनींच्या खोलीमध्ये गेले आणि ते वहिनींची विचारपूस करायला लागले. पण वहिनी मात्र त्यांच्या प्रश्नांना एकसुद्धा उत्तर सरळ देत नव्हती. ती मोठमोठ्याने किंचाळतच होती. एव्हाना वहिनीच्या किंचाळण्याचा आवाज वस्तीवर सगळीकडे गेलेला होता आणि वस्तीवरची बरीचशी माणसं आमच्या घराच्या आजूबाजूला गोळा झालेली होती. पुजारी काका वहिनीच्या जवळ गेले आणि तिचे डोळे व्यवस्थित बोटांनी उघडून बघायला लागले. त्यानंतर ते बाबांजवळ गेले आणि बाबांना म्हणाले, हिला लागण झाली, हिला मंदिरात न्यावं लागेल. कारण हिच्यावर ज्या शक्तीचा प्रभाव आहे ती शक्ती खूपच शक्तिशाली. ती सजासजी हिचं शरीर सोडणार नाही. तसे बाबा पुजाऱ्यांना विचारायला लागले, पण हिला बरं व्हायला किती दिवस लागतील? तसे ते पुजारी काका म्हणाले, ते काही मी सांगू शकत नाही, पण सध्या तरी तिला इथून न्यावं लागेल एवढं मात्र मला माहिती आहे. तसं आता बाबांनी आणि दादांनी कसं तरी वहिनीला उचललं आणि ते तिला घराच्या बाहेर घेऊन जायला लागले. एव्हाना बाहेर एक गाडी येऊन थांबलेली होती. आम्ही कसं तरी वहिनीला त्या गाडीमध्ये टाकलं आणि पुजारी काकांसोबत आम्ही वहिनीला घेऊन त्या मंदिराकडे गेलो. त्या दिवशी पहिल्यांदाच मी पण त्या मंदिरामध्ये गेलेलो होतो आणि आम्ही वहिनीला घेऊन जसा त्या मंदिरामध्ये प्रवेश केला तशी वहिनी खूपच मोठ्याने चित्कारायला लागली. जवळजवळ 2-3 माणसांनासुद्धा वहिनी ऐकत नव्हती. तसे मंदिरातले अजून 1-2 पुजारी पळत आले आणि 4-5 जणांनी वहिनीला पकडलं आणि तिला देवळाच्या गाभाऱ्यामध्ये नेऊन बसवलं. त्यानंतरसुद्धा जवळजवळ 10-15 मिनटं वहिनी चित्कारतच होती. आता मंदिरातले पुजारी काका पुन्हा गाभाऱ्यामध्ये आले. त्यांनी त्यांच्या तळहातावर अंगारा आणलेला होता आणि उजव्या हाताच्या बोटांनी त्यांनी तो अंगारा वहिनींच्या कपाळावर लावला. तसं वहिनींना कपाळावर चटका बसल्यासारखं जाणवलं आणि खरंच तिच्या कपाळावर चर्र असा एक आवाज आला. तशी वहिनी पुन्हा एकदा चित्कारली आणि ती पुजारी काकांना म्हणाली, हे काय लावलंयस? हे लावू नको, मला खूप त्रास होतोय. तसे पुजारी काका म्हणाले, मग सोडून जा हे शरीर, पहिलं सांग कोण आहेस तू? तशी वहिनी म्हणाली, मी शकुंतला. त्यानंतर पुजारी काकांनी पुन्हा तिला विचारलं, तू या पोरीच्या शरीरामध्ये का प्रवेश केलाय? तशी वहिनी म्हणाली, मला मरताना ज्या यातना झाल्यात त्या यातना सगळ्यांनाच व्हायला पाहिजेत, म्हणून मी हिला पकडलंय आणि मी हिला सोडणार नाही. तसे पुजारी काका म्हणाले, आता ती देवाच्या मंदिरात आहे, तू तिला काही करू शकणार नाहीस आणि बऱ्या बोलानं तू इथून निघून जा, नाहीतर तुला देवाच्या प्रकोपाला सामोरं जावं लागेल. पण वहिनीच्या शरीरातला तो आत्मा मात्र तिचं शरीर सोडायला तयारच नव्हता. त्यानंतर पुजारी काका बाबांजवळ येऊन म्हणाले, ही बाई खूपच भयानक आहे. ही काय सजासजी तुमच्या सुनेचं शरीर सोडणार नाही. तिला एक 2-3 दिवस इथंच राहू द्या. आणि आम्ही 2-3 दिवस वहिनीला पुन्हा त्या मंदिरामध्येच ठेवलं. दिवसभर वहिनीसोबत कुणी ना कुणीतरी असायचं. कधी माझा दादा असायचा तर कधी आई असायची. आणि हळूहळू 2-3 दिवसानंतर वहिनीच्या शरीरातला त्या बाईचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागला. कारण त्या मंदिरामध्ये आरती चालू झाली की त्या वहिनीच्या शरीरातल्या त्या वाईट शक्तीला त्या आरतीचा खूपच त्रास व्हायचा आणि हळूहळू का होईना ती शक्ती वहिनीच्या शरीरावरचा प्रभाव कमी करायला लागलेली होती. आणि जवळजवळ 1 आठवड्याभरानंतर वहिनीच्या शरीरातली ती शक्ती पूर्णपणे निघून गेली. कारण वहिनीच्या वागण्यात आता पूर्णपणे बदल झालेला होता.
आता तिला कसलाच त्रास होत नव्हता. ती एकदम नॉर्मल झालेली होती. एक आठवड्याभरानंतर पुजारी काकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता वैशाली वहिनींना घरी घेऊन जाऊ शकता. पण जाताना त्यांनी आम्हाला सूचना पण केली की ती खूप कमजोर मनाची आहे आणि तिला चुकूनसुद्धा तुमच्या घराच्या मागच्या बाजूला जाऊ देऊ नका. आणि आम्ही वहिनींना घेऊन पुन्हा आमच्या घरी परतलो. त्यानंतर मात्र सगळं नॉर्मलच होतं. पण त्या घटनेनंतर मात्र आमची त्या घरामध्ये राहायची अजिबात इच्छा नव्हती आणि आम्ही पुन्हा आमच्या गावातल्या घरी राहायला गेलो. थोडंसं तोडकं मोडकं होतं, पण आम्हाला तिथेच सेफ वाटत होतं. आता आम्ही आमच्या गावातल्या घराच्या जागी चांगलं घर बांधलं आहे आणि आम्ही सगळेजण आता तिथं आनंदाने राहतो. अधूनमधून आम्ही आमच्या शेतातल्या घरी जातो, पण आमच्या शेतातल्या घरी आलेल्या त्या अनुभवांच्या आठवणी आजसुद्धा आमच्या अंगावर शहार आणल्याशिवाय राहत नाहीत.